अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू. खामेनी यांच्या मृत्यूनंतर वरिष्ठ धर्मगुरू अली रेझा अराफींची हंगामी सर्वोच्च नेते म्हणून निवड. अमेरिका इराण युद्धामुळे तेलाचा फटका. खनिज तेल 6% महागलं. देशामध्ये पेट्रोल डिझेल मोठ्या प्रमाणात महागण्याची शक्यता. अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातल्या विमान वाहतुकीला फटका. हजारो उड्डाणं रद्द. अनेक भारतीय आखाती देशात अडकले. युद्धामुळे भारत इस्रायल दरम्यानची हवाई वाहतूक विस्कळीत. मुंबई विमानतळावर प्रवाशांचे हाल. थकलेले प्रवासी जागा मिळेल तिथे झोपले. इराण इस्रायल युद्धाचा नाशिकच्या कांद्याला फटका. विमानतळ जलवाहतूक बंद असल्यामुळे निर्यात ठप्प. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. 31 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करता येणार. होलिका दहन आज करावं की उद्या, नागरिकांमध्ये संभ्रम. मात्र आजच होलिका दहन करा, पंचांगकर्ते दाखरू सोमण यांचं स्पष्टीकरण. होळीला येवला बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद. सकाळच्या सत्रात भुसार सुरू असणार. शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण. आरटीओमध्ये लवकरच मोठी भरती होणार. 461 सहाय्यक निरीक्षकांच्या पदांच्या भरतीसाठी परिवहन विभागाचा सरकारला प्रस्ताव. कोकणामध्ये जाण्यासाठी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध. मुंबई ते विजयदुर्ग रोरो प्रवाशांच्या सेवेत दाखल. पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल बुकिंग. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ. नवी मुंबई मेट्रोची सेवा उद्या बंद. दुपारी 2 पर्यंत मेट्रोच्या फेऱ्या होणार नाहीत. धुलीवंदनामुळे मेट्रो बंदचा निर्णय. प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन. चित्रपट नाटक पाहणं आता महागण्याची शक्यता. करमणूक करामध्ये वाढीसाठी मुंबई महापालिकेचा नगरविकास विभागाला प्रस्ताव. सरकारनं 2017 पासून दिलेली सवलत संपुष्टात. राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढणार. राज्यभरात तापमानामध्ये लक्षणीय वाढीचा अंदाज. कोकणामध्ये दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वेसार कंपनीचे मालक रोहित सिंह उड्डाणावेळी मुख्य पायलटच्या सीटवर झोपले. जय पवार यांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ. वेसार कंपनीसह रोहित सिंहवर कारवाईची डीजीसीएकडे मागणी.